सध्या उन्हाळा सुरू असून पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। जालन्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते इम्रान खान हे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी रुग्णांना पाण्याची कमतरता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी पाणपोईचे उद्घाटन केले आहे। याचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून इम्रान खान लाला यांचे कौतुक करण्यात आले आहे। तर 80% समाजकारण, 20% राजकारण याप्रमाणे पुढेही कार्य सुरू राहणार असल्याचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी सांगितले आहे। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमचे शिवसेनेचे पदाधिकारी इम्रान भाई यांनी आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्या आदेशाचं पालन करून आज चमन येथील घाटी रुग्णालयामध्ये आमचे आदरणीय डॉक्टर साहेब मुसाभाई इथं जमलेले आमचे अशोक पांडुसेठ सर्वच्या नेतृत्वाखाली आज ह्या पाणपोईचं उद्घाटन झालं। आणि त्यांच्या ते इथं हॉस्पिटलला आले असताना त्यांना इथं जाणवलं की इथं पाण्याची सोय नसल्यामुळं आणि त्यांनी माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेबाला फोन लावला आणि साहेबांनी म्हणले की त्याला तुम्ही काय करा, पाणपोई लवकरात लवकर उघडा। त्यांचा आदेश मानून त्यांनी जे शिवसेनेचं आमचं 80% समाजकारण, 20% राजकारण त्या माध्यमातून आज सिव्हिल हॉस्पिटलला पाणपोईचं उद्घाटन केलं। खरोखरच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याची खूप तीव्रता आहे आणि आज उन्हाळा एवढा कडक आहे की उन्हामुळं किती जरी पाणी पिलं तर पोट भरत नाही। आज यांनी तिथं सर्व लोकांचे ताण भागवण्याचे काम केलं। खरोखरच खूप पुण्याचं काम असून मी इम्रान भाईला मनापासून शुभेच्छा देतो। असंच तुमच्या हाताने समाजसेवा घडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माननीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आजच्या या पाणपोईबद्दल तुमचं काय मनोगत ते व्यक्त करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपले जालन्याचे आमदार आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब तसेच युवा सेनेचे युवा नेते आदरणीय अभिमन्यू दादा खोतकर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे इथं जालन्यात इथं स्त्री रुग्णालयात इथं हे पाणीचं इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। भाऊ आणि दादू काय कामात अडकेले होते त्यामुळे इथं आपले येणारे महापौर विष्णूभाऊ पाचफुले यांच्या हस्ते इथं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने तर असं आहे की काल मी इथं एक माझी तब्येत बरोबर नाही, मला पण सलाईन आहे, मी आमचा भाऊ आहे त्यांच्या इथं मित्रासाठी इथं भेटायला आलतो इथं। तर मी खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की एक आजी भेटली मला, त्यांनी मला सांगितलं की इथं पाणी प्यायला नाही म्हणे थंडा। मी त्यांना इथं पाणी दिला, बिस्लेरी दिली आणि ताबडतोब तिथून इथं भाऊला फोन लावला, मी उचलला नाही, मग दादूला लावला फोन। दादूने मला आदेश दिला का बाबा अर्जंट तुम्ही इथं पाणीची सोय करून द्या म्हणून। हे आपले आहेत सर्व समाजाला घेऊन चालणारे असे नेते आहे आणि आम्हाला गर्व आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे काम करतो म्हणून। NTV न्यूज मराठी, जालना।